केसमध्ये आरोपी क्रमांक 8 डॉक्टर प्रीती जाधव यांच्यातर्फे मी वकीलपत्र हजर केलेलं आहे. प्रीती जाधव हे भूलतज्ञ म्हणून डॉक्टर आहात. त्या सिव्हिल हॉस्पिटलला देखील अटॅच आहेत. त्यांना हिराई हॉस्पिटलमधून कॉल आल्यानंतर ते हिराई हॉस्पिटलमध्ये भूल देण्यासाठी गेलेले होते. त्यावेळेस जे केस पेपर डॉक्टरांनी तयार केलेले होते हिराई हॉस्पिटलचे, त्याच्यामध्ये त्या मुलीचं वय 19 लिहिलेलं होतं त्या पीडिताचं. त्यामुळे ते 19 वर्ष वय पाहिलं. त्याच्यानंतर ते पीडिताचं रक्त तपासणीसाठी देखील सेवा ब्लड बँकचा रिपोर्ट मागवला होता. त्या ब्लड बँकच्या त्या रिपोर्टमध्ये देखील त्या पीडितेचं वय 19 लिहिलेलं होतं. या गोष्टी बघून ती पीडिता भूलतज्ञाची अशी खात्री झाली की ती मुलगी सज्ञान आहे. त्यामुळे तिने तिला भूल दिलं. त्याच्यानंतर त्या हिराई हॉस्पिटलमध्ये त्या पीडिताची डिलिव्हरी झाली, प्रसूती झाली आणि तिला मुलगी झाली. त्यामुळे त्याच्यानंतर ते पीडिताला तिला ती होश म्हणजे तिला शुद्धीवर आल्यानंतर तिला ती डॉक्टर जी प्रीती जाधव होती ती निघून गेल्या. त्याच्यानंतर मग डॉक्टर जितेंद्र डोलारे यांच्याकडे कोणीतरी फिर्याद दिली आणि ती फिर्याद डॉक्टर डोलारेंनी यांनी ती कॅम्प पोलीस स्टेशनला दिली. त्यामुळे 126/2026 हा 11 लोकांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल झाला. 123/2026 हा गुन्हा दाखल झाला. आज मी जी डॉक्टर प्रीती जाधव यांच्यातर्फे युक्तिवाद करताना सांगितलं की भूलतज्ञाचं काम काय असतं की फक्त ती पीडिता जी आहे ती वयस्कर आहे का नाही, ती सज्ञान आहे का नाही. पीडिताने डॉक्टर प्रीती जाधवने पाहिलं की तिचं वय 19 लिहिलेलं आहे कागदपत्रावर. ब्लडच्या रिपोर्टवरती 19 वर्ष लिहिलेलं आहे. ते पाहिलं. तिने त्याप्रमाणे अॅनेस्थेशिया दिला, भूल दिली आणि पीडिता शुद्धीवर आल्यानंतर ती निघून गेली. त्यामुळे तिचा काही रोल याच्यामध्ये येत नाही. तिला नाहक या केसमध्ये गुंतवलं गेलेलं आहे. परंतु पोलिसांनी या गुन्ह्याची व्याप्ती कोर्टाने या गुन्ह्याची व्याप्ती बघता 16 तारखेपर्यंत या आरोपितांना सर्वांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याचा आदेश आज पारित केलेला आहे. आज 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 पहिल्यांदा 7 तारखेला अटक केली होती. 7 पासून 12 पर्यंत पीसी दिली होती. आज 12ला परत केलं. परत पुढील तपासासाठी 16 तारखेमध्ये पीसी मध्ये यांना सर्वांना ठेवण्याचा आदेश पारित झालेला आहे. तर डॉक्टर डांगे विषयी आज आर्ग्युमेंट झालं कोर्टात आणि पुन्हा नेमकं काय आर्ग्युमेंट झालं आणि पुढील पीसीआर वाढवण्यात काय बेसिकली आज जे आर्ग्युमेंट झालं त्याच्यामध्ये डॉक्टर डांगे त्या काळी प्रस्तुत नव्हते. ते केरळला त्यांच्या आईच्या उपचारासाठी गेलेले होते आणि ते ऑन द वे होते. त्या दरम्यानच्या काळात त्यांच्या हॉस्पिटलला इमर्जन्सी आलेली आहे, डिलिव्हरी करायची आहे एका मुलीची. ह्या हिशोबाने त्यांना ज्यावेळेस फोन केला तर त्यांनी डायरेक्शन्स दिले की मुलाचा काहीतरी पाक बाहेर आलेला आहे आणि तिला इमर्जन्सीची गरज असताना तिची डिलिव्हरी करण्यात यावी. हे डायरेक्शन्स त्यांनी फोनवर दिलेले होते. त्यावेळेस ते नव्हते. आणि त्या काळात ज्यावेळेस ते जिथं हॉस्पिटलला जे काही बाकीचे इन्चार्ज डॉक्टर्स आहेत आपले गायनिक वगैरे त्यांना बोलवलं गेलं. त्यांच्या मुलींनी पण तिथं फोन करून फक्त मुलगीसुद्धा ती ॲक्च्युली तिथं प्रस्तुत नव्हती. तिने फोन करून त्यांना डायरेक्शन्स दिले की बघून घ्या, गायनिकला बोलून घ्या आणि जर बाळ आणि आईला वाचवता येत असेल तर ही डिलिव्हरी करून घ्या. त्या दरम्यानच्या काळात त्या मुलीची माहिती डॉक्टरांना नंतर घेतात. ह्या हिशोबाने त्यांनी आधी डिलिव्हरी करून घेतली आणि तिचा जीव वाचवला. आणि नंतरून ती मुलगी अल्पवयीन आहे. त्याच्यानंतरून तिच्यावर अत्याचार झाला. हे ज्यावेळेस मुलीचे काही संदर्भात लोक अचानक हॉस्पिटलला एक दिवसांनी आले आणि तोडफोड किंवा आरडाओरडा करायला लागले तेव्हा असं काहीतरी निष्पन्न आलं आम्हाला की ती मुलगी लहान आहे आणि तिच्यावर अत्याचार झालेला. तोपर्यंत आम्ही त्या मुलाला सेफ्टीसाठी संजीवनी हॉस्पिटलला शिफ्ट केलेलं होतं. आता असं गोष्टी ज्यावेळेस आम्हाला कळाले त्यावेळेस आम्ही त्या मुलीची काही रेकॉर्ड बाहेर जाऊ नये किंवा तिचं काही तिच्यावर आरोप होऊ नये किंवा तिचे काही व्हिडिओ व्हायरल होऊ नये ह्या हिशोबाने आपण काही व्हिडिओज तिथून काढून टाकले. आणि त्याच्यानंतरून म्हणजे त्या पेपरसुद्धा आम्ही नंतरून सबमिट करतो. कारण डॉक्टर किशोर हे त्या जागेवर नसताना कुठल्याही पेपर्सला हात लावणं हे योग्य नसतं. त्या हिशोबाने त्यांनी त्या मुलीचा जीव वाचवला. परंतु आता त्या पोरीवर अत्याचार झालाय हा तपासाचा पुढचा भाग आहे आणि त्याच्यावर कसा काय झाला, कधी झाला ह्याच्यात डॉक्टरांचा काहीच रोल नव्हता. डॉक्टरांचा रोल फक्त तिची डिलिव्हरी झाली होती. त्याच्याकडनं एक चूक झाली की त्या मुलीची डिलिव्हरी करताना त्याचे रेकॉर्ड्स पोलिसांना कळवण्याचे होते. परंतु ते इमर्जन्सी असल्यामुळे त्यांच्याकडनं ते राहून गेले. तरी आपल्याला कायदा असा म्हणतो की डॉक्टरांनी इमर्जन्सीमध्ये आधी ट्रीटमेंट करावी, नंतरून सगळी शहानिशा तपास करावा. त्याच्यासाठी कालावधी लागू शकतो, 1-2 दिवस लागतातच.
आणि हे सगळं त्याच गाडीमध्ये घडले. 3 तारखेला डिलिव्हरी झाली आणि त्यानंतर लगेचच 5-6 तारखेपासून सगळ्या कारवाई सुरू झाल्या होत्या. कुठेतरी बाळाची विक्री करण्यात आल्याचाही आरोप या प्रकरणात. त्याच्यामध्ये डॉक्टरांचा काही संबंध नाहीये. आपल्याकडे डिलिव्हरी झाली, त्याच्या पुढचा भाग तो त्यांच्या तपासाचा भाग आहे. त्याच्यामध्ये डॉक्टरचा काही रोलच नसतो. आता एखादा व्यक्ती, आता एखादा ड्रगिस्ट येतो किंवा एखादा कुठला आरोपी जरी असेल आणि डॉक्टरांकडे तो मेलेल्या अवस्थेत असेल, तर आधी डॉक्टर त्याला उपचार करतो. त्याच्यावर आता गुन्हा दाखल असेल म्हणून आपण त्याच्यावर काही उपचार करत नाही का? त्याच पद्धतीने ही पोरगीचा उद्देश आणणाऱ्यांनी कशासाठी आणलं होतं हा आम्हाला नव्हतं माहिती, आणि आम्हाला ती मरेल, ते बाळ मरेल ह्या उद्देशाने आपण डिलिव्हरी केली. त्याच्यानंतर आम्हाला जर ते बाळ विकायचं होतं तर आम्ही संजीवनीला कशाला त्याला हॉस्पिटलला ॲडमिट केलं असतं, त्याला दुसरीकडे पाठवलं असतं, गायब केलं असतं. पण आपण त्याला उलट पेडियाट्रिक हॉस्पिटल साई संजीवनी जे आहे तिथं आपण त्याची पाठवलं की बाबा त्याची व्यवस्थित तिथं काळजी घेतली पाहिजे. आणि ती मुलगी सुद्धा आपल्याकडे 2 दिवस होती. आता 5 दिवसाची त्यांना PC मिळालेली आहे आणि आपण कोर्टात दिवसानंतर पुन्हा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. काय पुढची आर्ग्युमेंट झाला आणि काय त्याचं दिनांक 16 तारखेपर्यंत माननीय न्यायालयाने आपल्याला आरोपींच्या फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी PC दिलेली आहे. काय प्रमुख मुद्द्यांवरती पुढे PCR ऑफिस मागणार? ते मुद्दे मी उघड नाही करू शकत कारण तपासावर आहे आणि असे जर ते उघड केले तर आमच्या तपासामध्ये आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हो. मॅडम काय त्याच्यात प्रमुख डॉक्टरांपैकी 3 डॉक्टर या ठिकाणी अटक आहात. दुसरं पुन्हा ते सांगेल की गुन्हा तपासावर आहे, असे मुद्दे मी नाही डिस्क्लोज करू शकत, ते गोपनीय आहेत. आम्ही तपास प्रक्रियेमध्ये आहोत. ज्यावेळेला सर्व गोष्टी उघड होतील त्यावेळेला आपल्यासमोर येतील. मॅडम कोर्टाने एक विषय केले साई संजीवनी संदर्भात, ते बालकाला ऍडमिट करण्यात आलं, त्या संदर्भात काही चर्चा केली, काही माहिती बालक झाली? तिथे ऍडमिट आहे आणि उपचार घेतले.